सर नमस्कार. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आलेली आहे. नोव्हेंबर हप्ता आला नाही, डिसेंबर हप्ता आला नाही, काळजी करू नका. नव्याने गुड न्यूज तुमच्यासाठी आहे. पहा या ठिकाणी लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी काय आहे. तुमची ई-के-वाय-सी चुकली तरीही लाभ मिळणार आहे. महिला व बालविकास सचिवाची महत्त्वाचे आदेश देण्यात आलेले आहे. म्हणजे ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकली होती, नोव्हेंबरचा हप्ता आला नव्हता, डिसेंबरचा हप्ता आला नव्हता, त्या महिलांना सुद्धा खुशखबर आहे. ज्यांना हप्ते आलेले होते त्यांना सुद्धा जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तत्पूर्वी चॅनल नवीन आहे, पहिलं सबस्क्राईब करा. नसेल केलं तर ठीक आहे. चॅनलला तुम्ही लाईक करत नाहीत तर लाईक पहिले करा. त्यासोबत सगळ्या महिलांना शेअर करा ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला नव्हता, डिसेंबरचा सुद्धा आला नव्हता किंवा तुमची ई-के-वाय-सी चुकलेली होती. सविस्तर बघूया. ठीक आहे. काय सांगता या व्हिडिओमध्ये जर पाहिलं असेल तर महत्त्वाचं सगळ्यात समस्या काय समस्या आहे. अनेक महिलांनी ई-के-वाय-सी मध्ये चुकीचा पर्याय निवडला, त्यामुळे हजारो महिला अपात्र ठरल्या. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा त्या महिलांना हप्ता आलेला नाही. पैसे थांबले असतील तर चिंता नको, पैसे तुम्हाला मिळतील. उपाय शासनाकडून तांत्रिक चूक मान्य झालेली आहे. आता भौतिक पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे. तुम्हाला लाभ पुन्हा सुरू होणार आहे आणि मागचे पैसे नसतील मिळले ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार. पार्श्वभूमी योजना ऑगस्ट 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 होती ई-के-वाय-सी करण्याची तुमची मुदत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ई-के-वाय-सी अनिवार्य करण्यात आलेली होती. आता नेमकं चुकलेलं काय तर बघा इथं. सगळ्यात महत्वाची इमेज बघा इथं. चुकीचा पर्याय, तांत्रिक चूक झालेली आहे. या कारणामुळे अनेक महिला नोव्हेंबर डिसेंबर हप्ता मिळणार नाही असं मान्य केलेलं आहे. मग नेमकं काय झालंय. तांत्रिक चूक, चुकीचा पर्याय निवडलाय. ई-के-वाय-सी प्रक्रिया करताना अनेक महिलांनी नकळत चुकीचा पर्याय निवडलाय. केवळ या एका तांत्रिक निवडीमुळे पात्र असूनही हजारो महिलांना सिस्टीमने अपात्र ठरवलंय आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यात वितरित झाला नाही. अशा महिलांना परिणाम लाडक्या बहिणी योजनेची आर्थिक कोंडी झालेली आहे. 1500 रुपये मासिक वेतन जे त्यांना मिळत होतं ते 2 ते 3 महिने म्हणजे साधारणतः काही महिलांना ऑक्टोबर झाला नसेल, नोव्हेंबर आणि डिसेंबर सगळ्यात जास्त महिला ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, लाभ जमा झाला नाही, अशा महिलांना काळजी करायची आवश्यकता नाही. बघा गेल्या काही महिन्यापासून खात्यात पैसे जमा न झाल्यामुळे लाभार्थ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. ज्या महिला आहेत त्या महिलांसोबत मग बुलढाण्यामध्ये तसंच इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा लाडकी बहीण योजनेने डायरेक्ट कलेक्टर ऑफिसात धरलं आणि तिथं मोर्चाच दाखल केला. पैसे आमचे का बरं बंद केले. 19 जानेवारी महिला आणि बालकल्याण कार्यालयात ठिय्या आंदोलन केलेलं आहे. बुलढाण्याची बातमी. 20 जानेवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा केला आणि बुलढाणा जिल्ह्यात सुमारे 30,000 महिला ह्या अपात्र ठरवण्यात आल्या होत्या. त्यांना नोव्हेंबर किंवा डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता. त्यामुळे सरकार जाग झालं आणि सगळ्यात लाडक्या बहिणी जर तसं करायला लागल्या तर म्हणून सरकारने तुमच्यासाठी आता परत नव्याने स्वतः अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत येऊन तिथं काय केले जाणार आहे, तुमची ई-के-वाय-सी केला. काय आहे पुढची प्रोसेस तर शासनाने त्वरित दखल घेतलेला आहे. विविध विभाग आहेत त्याचे बघा. महिला आणि बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तातडीची बैठक घेतलेली आहे. बुलढाण्यासह राज्यातील जिल्हा अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे. महत्वाचा निर्णय आता भौतिक पडताळणी तुमची केली जाणार आहे. भौतिक म्हणजे अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत येऊन प्रत्यक्ष चेक करणार. काय तर बघा सचिव अनुप कुमार यादव यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहे. एक नंबरचा आदेश ई-के-वाय-सी मधील चुकीचा पर्याय दुर्लक्षित करायचा आहे. अंगणवाडी सेविकाच्या मार्फत प्रत्यक्ष पडताळणी करायची. त्यानंतर कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाहीये. सचिव महिला बालविकास विभागाने आदेश दिलेले आहेत. त्यानंतर प्रक्रिया टप्पा 1 जर पाहिलं तर यादी तयार करण्याचं काम सुरू असणार आहे. तुमची यादी बघा इकडे तुम्हाला यादी दिसते. ई-के-वाय-सी ही संपूर्ण या प्रकारची यादी गव्हर्नमेंट तयार करणार आहे. शासनाकडून स्वतंत्र यादी तयार केली जात आहे. यात अशा महिला असणार आहे ज्या महिलांचा समावेश असेल ज्यांचं ई-के-वाय-सी चुकली आहे किंवा त्याने चुकीचा पर्याय ई-के-वाय-सी ला निवडला, अशा महिलांची यादी असणार आहे. मग प्रक्रिया टप्पा नंबर 2 सगळ्यात महत्वाचा आहे. बघा
इकडे तुम्हाला एक दिसती अंगणवाडी सेविका, तिच्याकडे यादी आहे, महिलांच्या घरी जात आहे ती. या प्रकारचा टप्पा नंबर 2 आहे. ही यादी अंगणवाडी सेविकाकडे दिली जाईल. सेविका घरी येऊन प्रत्यक्ष खात्री करतील की महिला अस्तित्वात आहे आणि पात्र सुद्धा आहे. संगणकीय चूक सुधारून लाभ पुन्हा सुरू केला जाईल अंगणवाडी की सेविकाच्या सांगण्यावरून. ही प्रक्रिया नंबर 2 टप्पा आहे. आणि विश्वासार्ह पद्धत असणारी ही पद्धत नवीन नाहीये. रेशन कार्ड आहे, तुमचे किती महिला आहेत, अंगणवाडी सेविका तुम्हाला येऊन बोलणार आहे. ही पद्धत नवीन आहे. यापूर्वी रेशन कार्ड पडताळणीसाठी 2 पेक्षा अधिक लाभार्थी असताना हीच प्रक्रिया यशस्वीपणे वापरली गेलेली होती आणि यामुळे ही प्रक्रिया सुरक्षित आणि प्रभावी आहे. प्रशासनाचा शब्द ई-केवायसी मध्ये पर्याय चुकलेल्या महिलांची स्वतंत्र यादी तयार करून पडताळणी केली जाईल. कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही. ठीक आहे. महिला व बालकल्याण अधिकारी यांनी सुद्धा सांगितले. आणि पुढील दिशा त्या ठिकाणी असणारे 3 वेगवेगळ्या टप्प्याद्वारे. पहिले असणारे येत्या 8 दिवसामध्ये नवीन मार्गदर्शक गाईडलाईन असणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत करणार आहे. त्याच्यानंतर अंतिम परिणाम 1,500चा हप्ता तुम्हाला पुन्हा सुरू केला जाणार आहे. तुमचे पैसे सुरक्षित आहेत. तांत्रिक अडचण दूर होत आहे. आपल्या अंगणवाडी सेविकांच्या संपर्कामध्ये राहा. या प्रकारच्या अंगणवाडी सेविकाला ऑनलाईन प्रक्रिया किंवा त्या ठिकाणी ऑफलाईन प्रक्रियेने ते काम करायचंय, पुढच्या अधिकाऱ्याला पाठवायचंय आणि तिथून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे कंटिन्यू सुरू राहतील. जर नोव्हेंबरचे आले नसतील, डिसेंबर आले नसतील तर ते सुरू राहतील. ज्यांना आलेला आहे तरीही अंगणवाडी सेविका तुमचं काय तर पडताळणी करण्यासाठी येणार आहेत. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला असेल, यात कुठलीच शंका नाही. त्यामुळे व्हिडिओला पटकन दिशी लाईक करायचे, शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अतिशय ऑथेंटिक जी माहिती दिली त्याच प्रकारे तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती आपण दिलेली आहे. आता यामध्ये आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, तो सुद्धा जॉईन करा. तिथं सुद्धा तुम्हाला वेळोवेळी जी काय महत्त्वाची GR असतात, जी माहिती असते ती माहिती तुम्हाला दिली जाते. त्यासोबत तुम्ही जर हिंगोली जिल्ह्याच्या महिला असताल, बीड जिल्ह्याच्या महिला असताल, तिथं पोलीस पाटील भरती चालू आहे. आपली बॅच सुरू झालेली आहे. तुमच्या गावात जर तुम्हाला महिलांसाठी आरक्षण सुटलं असेल तर बॅच तुम्ही अजून घेतली असेल तर बॅच जॉईन करून घ्या आणि काळजी करायची आवश्यकता अजिबात तुम्हाला नाही. तर बघा, इथं तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप सगळी माहिती डिटेल दिली आहे. लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी आहे. ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आलेला नाही किंवा ई-केवायसी करताना काही चूक झाली असेल तर काळजी अजिबात करू नका. पैसे कुठे जाणार नाही, तुमच्या खात्यामध्ये ते पैसे परत येतील. ठीक आहे. थांबतोय. सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करून द्या व्हिडिओला. ओके.